ज्या उद्धव ठाकरेंवर कोरोनामध्ये किट घोटाळा केला म्हणून आरोप केला, ज्या उद्धव ठाकरेंवर निष्क्रिय मुख्यमंत्री म्हणून आरोप केला, ज्या उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदाच्या हवेसासाठी शिवसैनिकांना डावललं असा आरोप केला, ज्या उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली, ज्या उद्धव ठाकरेंचं धनुष्यबाण चिन्ह पळवलं, ज्या उद्धव ठाकरेंना राज्यामध्ये सरकार चालू दिलं नाही, ज्या उद्धव ठाकरेंना म्हणजे महाराष्ट्रामध्ये जेवढे काही त्यांचे आमदार खासदार होते ते पळवण्यामध्ये ज्यांनी म्हणजे मनातून प्रयत्न केला, शिवसेना फोडली, शिवसैनिकांचा आत्मविश्वास ज्या व्यक्तींनी घालवला, त्यांच्या सोबत परत आता उद्धव ठाकरे हातमिळवणी करतायत अशी कुजबुज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. आणि महाराष्ट्रातली जनता हे सगळं उघड्या डोळ्याने पाहते, कारण महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या निमित्तानं मुंबई महानगरपालिकेचा महापौर कोण होईल? दोन ठाकरे बंधूंचे 71 नगरसेवक याच्या जोरावर मुंबईची महानगरपालिका आपल्याच ताब्यात हवी, किंवा आपण भाजप सोबत सेटलमेंट जर केली तर एकनाथ शिंदेंना बाजूला ठेवू शकतो, असा ज्यांना विश्वास वाटतो त्या ठाकरे बंधूंना, अर्थात उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीसांची मनोमिलनाची कहाणी सुरू होते आणि त्याला सन्माननीय राज ठाकरे साहेब मध्यस्थी करतायत अशा चर्चा आणि अशी कुजबूज आहे. म्हणजे मी उद्धव ठाकरेंवरचे आरोप वाचत होतो, आरोपांची यादी भरपूर आहे, पण ते आरोप बेसलेस आहेत की खरे आहेत हे फक्त उद्धव ठाकरे सांगू शकतात. राज ठाकरेंनी सुद्धा उद्धव ठाकरेंना कशा पद्धतीनं म्हणजे हिनवलं होतं, किंवा उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली ना, बाळासाहेब ठाकरेंची, अर्थात आज तर जयंती त्यांची 100वी, तर ती शिवसेना ज्यांनी फोडली त्यांच्या बाजूनं राज ठाकरे साहेब होते. वेळ गेली, राजकारण बदललं, 20 वर्षानंतर दोन भाऊ एकत्र आले, दोन भाऊ एकत्र आल्यानंतर 20 वर्षानंतर मातोश्रीवर पाऊल ठेवलं, शिवसेना भवनावर पाऊल ठेवलं, बरीच लोकांच्या डोळ्यांची इच्छा पूर्ण झाली, वगैरे वगैरे सगळ्या चर्चा झाल्या. पण 2019च्या निवडणुकांच्या नंतर जी भाजप शिवसेनेपासून दूर गेली आणि ज्या भाजपनं 19 ते 2026 पर्यंत उद्धव ठाकरेंना, आदित्य ठाकरेंना, त्यांच्या शिवसेनेला नेहमी कोंडीत पकडण्याचं काम केलं. आता भाजपचा महापौर झाला तरी हरकत नाही, पण एकनाथ शिंदे सत्तेत बसवायचे नाहीत अशा पद्धतीची व्यूहरचना सध्या सुरू आहे म्हणे. आणि यासाठी दोन ठाकरे बंधू भाजप सोबत मनोमिलनाच्या गप्पा मारतायत असं सांगितलं जातंय, पण अधिकृत चर्चा नाही. आणि तिकडे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये दोन भाऊ एकत्र आले, ज्या शिवसेनेचं रेल्वे इंजिन बंद पडलं होतं, मी जबाबदारीनं सांगतो, कारण एकही नगरसेवक नाही, एकही आमदार नाही, किंवा म्हणजे राजकीय दृष्ट्या यश संपलेलं असताना दोन भाऊ एकत्र आल्यानंतर मुंबई महानगरपालिकेत 7 नगरसेवक, तिकडं केडीएमसी मध्ये 7-8 नगरसेवक, अशा पद्धतीची म्हणजे गणित राज ठाकरेंना साध्य करता आली. आणि दोन भावांमुळे कदाचित ठाकरे हा ब्रँड मुंबईमध्ये मराठी माणसांच्या अस्मितेसाठी तरला. पण त्याच ठाकरेंनी भाजप सोबत किंवा भाजप सोबत असणाऱ्यांसोबत कडाडून विरोध केला होता, पण केडीएमसी महापालिकेत मात्र राज ठाकरे थेट स्थानिक नेत्यांनी तिथल्या एकनाथ शिंदेंना पाठिंबा द्यायचं ठरवलं. संजय राऊतांचा तिळपापड झाला, मग आमच्या सोबत युती कशाला केली, त्यांना जर पाठिंबा द्यायचा होता तर, वगैरे जे काही चर्चा आहेत त्या झाल्या. आता चर्चेला नवीन उधाण आलेलं आहे, कारण मुंबई महानगरपालिकेचं महापौर पद हे एसटी प्रवर्गाला पडेल अशी कुजबूज होती. भाजप हे कायदेशीर बाजू तपासून आपल्याला कसं इतरांना त्या सत्तेपासून दूर ठेवता येईल यासाठी
प्रचंड प्रयत्नशील असतात आणि त्यांनी बरोबर केलं. सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी मुंबई महानगरपालिकेचं आरक्षण सोडत झाली, तशीच पुण्यात पण झाली. आणि मग या सगळ्या ह्याच्यामध्ये आता कोण महापौर असेल, जिथं बीएमसी मध्ये एसटी प्रवर्गाचे फक्त आणि फक्त उद्धव ठाकरेंकडे 2 नगरसेवक होते. ते दोन्ही नगरसेवकांच्या मनात घालमेल होती की आपण आता महापौर होणार हे फिक्स. चक्राकार पद्धतीने आरक्षण पद्धत होती, तरी सुद्धा ठाकरेंना संधी नाही मिळू दिली भाजपने. बरोबर माधुरीताई मिसाळ या ज्या राज्यमंत्री आहेत, त्यांनी जी काही लॉटरी काढली त्याच्यात मुंबई वगळून टाकली. ओबीसींवर सुद्धा या महानगरपालिकेच्या आरक्षण सोडतीमध्ये अन्याय झाला. या विषयावर तर मी सविस्तर बोलणारच आहे. पण हे सगळं होत असताना, या सगळ्या बाजू फार गरजेच्या असताना सुद्धा उद्धव ठाकरेंना त्या ठिकाणी महापौर होता येणार नाही, कारण इकडे 118 जागा भाजप आणि शिंदेच्या युतीच्या आहेत आणि जवळपास उद्धव ठाकरेंच्या हातातून महानगरपालिकेची संपूर्ण सूत्र सुटलेली आहेत असं निदर्शनास येत असताना सगळी माध्यमं, आणि याला काही एखाद दुसरी चर्चा कुजबूज असं काही नाही, स्पष्ट भाजपमधल्या लोकांनी किंवा फडणवीसांच्या जवळच्या लोकांनी उद्धव ठाकरेंसोबत आणि उद्धव ठाकरेंच्या जवळच्या लोकांनी राज ठाकरे आणि राज ठाकरेंच्या जवळच्या लोकांनी भाजप सोबत सलगी करण्याचा हा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. आणि नेहमी कोणी पण म्हणतच असतं, कुठलाही पक्ष सध्या कुणासोबत ही युती करू शकतो हे तर आपण चित्र पाहतो. जी भाजप हिरव्या रंगाविषयी आणि मुस्लिमांविषयी सतत द्वेष आणि गरळ उकत असते, त्या भाजपनं अमरावतीच्या त्या अचलपर नगर परिषदेमध्ये एमआयएम ला सोबत घेतलं. जे एमआयएमची मुंबईतली मुलगी भाषण म्हणजे हिरवा म्हणजे सगळा रंग बदलून टाकेल म्हणून सांगितलं होतं तिनं, तिला भाजप सहित सगळ्यांनी ट्रोल केलं. आणि तिकडे एमआयएम सोबत युती भाजपला कशी काय चालते? म्हणजे भाजप कुणासोबतही जाऊ शकतं. भाजप फक्त उद्धव ठाकरेंसोबतच युती करू शकतं का? तर भाजप देशातल्या नाही जगातल्या कुठल्याही म्हणजे लोकहितवादी लोकांसोबत पण युती करू शकतं आणि हुकुमशाही लोकांसोबत सुद्धा युती करू शकतं. म्हणजे निजाम आणि रजाकारांसोबत जर भाजप युती करू शकत असेल, अर्थात एमआयएम सोबत, तर भाजपची एक नीती आहे, तोडाफोडा काही करा पण सत्तेत या, राज्य करा. एकंदरीत असा सगळा तो पॅटर्न आहे. म्हणून उद्धव ठाकरे एकत्र येणं, मला तर असं वाटतं की हे शक्य नाही. पण उद्धव ठाकरे जर आतून मनातून जर प्रयत्नशील असतील की आता थोडे कार्यकर्ते आपल्याला लांब जात आहेत, थोडं सत्तेसोबत गेलं, मनात काही जरी नसलं, पण उद्धव ठाकरेंनी सांगितलं होतं आयुष्यात कधीही भाजप सोबत जाणार नाही याच्यानंतर, पण तरी सुद्धा जर चर्चा होत असेल तर मला असं वाटतं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका म्हणून उगाच कोणी गाफील राहू नका. काहीही मोठी गडबड होऊ शकते, हे वेगळं सांगायचं गरज नाही. मग विरोधी पक्षाच्या बाकावर कोण असेल हा संशोधनाचा विषय, कारण सगळे पक्ष सगळे नेते फोडण्यामध्ये सत्ताधारी भाजप आणि त्यांचे सगळे सहकारी प्रचंड पटाईत आहेत. आणि या सगळ्या गोंधळामध्ये प्रचंड आरोप करून सुद्धा, म्हणजे मी आता एक मुद्दा पाहिला की उद्धव ठाकरेंच्या फार्म हाऊसवर हातोडा चालवण्यापर्यंत किंवा उद्धव ठाकरेंच्या लोकांना ईडीच्या, सीबीआयच्या आणि इतर गोष्टीच्या माध्यमातून छळेपर्यंत बऱ्यापैकी उद्धव ठाकरेंना म्हणजे लॉक करून टाकलं. चारी बाजूनी उद्धव ठाकरे हे जाम करून टाकले. असं असताना सुद्धा उद्धव ठाकरे जर भाजपला टाळी देणार असतील, भाजप सोबत जात असतील, भाजपच्या लोकांसोबत जर मुंबईत सत्ता स्थापन करत असतील, किंवा उद्धव ठाकरे हे बाहेरून भाजपला जर पाठिंबा देतील किंवा देणार असतील, तर हे सगळं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ निर्माण करणार आहे, वेगळी चर्चा निर्माण करणार आहे. आणि कदाचित मला असं वाटतं महाराष्ट्रात किंवा इतर या सगळ्या राजकीय गोंधळामध्ये स्वतःची एक वेगळी रेष ठाकरे कुटुंब ओढताना दिसतंय. आणि उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस, भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना हे एकत्र आणण्यामध्ये कदाचित एखादं पहिलं पाऊल, थोडी लवचिकता ही राज ठाकरे त्या ठिकाणी निभावत आहेत का, हा सुद्धा एक मला पडलेला प्रश्न आहे. परंतु पॉलिटिक्स आहे भाई,
कुछ भी हो सकता है. पण कार्यकर्त्यांनी आतापर्यंत जे भोगलेलं आहे ते उद्धव ठाकरे त्यांना मिळवून देऊ शकतात का, हा मला पडलेला प्रश्न आहे. बाकी सगळं संशयास्पद आहे. होईल न होईल या फक्त चर्चा आणि पोकळ गप्पा आहेत. कारण प्रत्येकांची मनं इतकी दुखावली गेलेली आहेत की ते कधी जुळतील अशी सुतराम शक्यता नाही. धन्यवाद. जय शिवराय.